कुणी आत यायचं तिकडला माईक वर आहे, थोडे पोलीस एक मिनिट माईक थोडा. कृपया कुणी आत यायचं नाही. डी झोन मध्ये कुणीही प्रवेश करायचा नाही. हात जोडून विनंती आहे, डी झोन मध्ये प्रवेश करू नका. हात जोडून वर विनंती कोणी आहे. येऊ नका. इथं शिस्त सगळे खाली जाणार आहे पुन्हा. हॅलो, सगळे खाली. व्यासपीठावरती कुणी जरांगे नका. पाटलाचं डी जोरदार झोन मध्ये स्वागत. कृपया टाळ्या कुणी वाजवा. प्रवेश करायचा नाही. जोरदार स्वागत. एक मराठा बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा. संघर्ष योद्धा विनंती करतो की त्यांनी शिवप्रतिमेस पुष्पहार घालावा. या ठिकाणी संघर्ष होता सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. मी काही सूचना देतोय, कृपया व्यासपीठावरती कृपया या ठिकाणी सन्माननीय मनोज जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन होतोय, याची कृपया सर्वांनी नोंद घ्या. जरांगे पाटलांचं या स्वागत. ठिकाणी मी जी विनंती करतोय कवड्याची ती माळ. सर्वांनी कवड्याची माळ. तंतोतंत पाळायची. कोण आहे ते? कवड्याची माळ, स्वागत. कवड्याची माळ विणा देऊन. आणि पगडी. बोला 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 बोला. जरांगे पाटलांचं स्वागत. कवड्याची माळ. टाळ्या वाजून जरा जोरदार स्वागत करूया. थोडं अलीकडे या ना, फोटो जरा. हा, सर्वांनी खाली जायचे. पगडी पडी एक पगडी घ्या. चल थोडं नीट घ्या. नीट उभा राहा. नीट उभा राहा. नीट उभा राहा. नीट उभा राहा. शिस्तीत उभा राहा. पलीकडून उभा राहा. पलीकडून उभा राहा. या इकडे या ना. पवार इकडे या ना. चला घ्या लवकर लवकर घ्या. हा, तुळशीचे आहार आणि संत तुकोबांची पगडी घालून जरांगे पाटलांचं स्वागत होतंय. विना दिला जातोय. जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. थोडं मागे मागे थोडं फोटो येऊ द्या. तुकाराम महाराजांच्या नावाने जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज की. शिरू पळाला. याहून मोठी बातमी सांगू, रॅपिडोवर लोएस्ट प्राइस कॅप गॅरंटीड. नाही तर डबल पैसे तुमचे गॅरंटीड. डबल गॅरंटी. गॅरंटी बर गॅरंटी. डबल डबल गॅरंटी. राहणार नाही. आनंद काशीत सर्वांना ठरलेलं इथं उपोषण करण्याचे आहेत म्हणून थांबतील. ओके. म्हणून आनंद काशीत यांनी किती दिवस उपोषण केलं? 11 दिवस उपोषण केलं. जरा टाळ्या वाजवता आनंद काशीतसाठी. डॉक्टर कपिल कोरके यांनी फार मोठं कष्ट घेऊन महाराज जरांगे पाटील तारीख मिळवले, त्यांचे आभार. आणि सर्वांनी खाली जावं, सर्वांना विनंती आहे. चला या लवकर, उशीर होतोय. जरांगे पाटला नांदेड जायचे प्लीज. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मला जरांगे पाटलाला मी विनंती करतो की वैरागच्या आमच्या तमाम मराठा बांधवांना त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं आणि पुढची दिशा द्यावी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय वैराग आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. वैराग या शहरात आपण बैठक लावायची सांगितलं होतं. तुम्ही तर सभाच घेतली. तुमचा आरडा जरा कमी करता का? मराठा आरक्षणाचा लढा हा आता एकदम शेवटच्या टप्प्यात आला. मराठा आरक्षणाची लढाई मराठ्यांनी आता जिंकली. मराठा समाजाची मागणी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणे
आणि या मागणीसाठी राज्यभरातला करोडोच्या संख्येनं गोरगरीब मराठा समाज एकत्र आला. आता विषय फक्त ज्या मराठ्यांच्या या राज्यात नोंदी सापडल्या नाहीत आणि ज्या 57 लाख नोंदी आतापर्यंत मराठ्यांच्या मिळाल्या त्याचा आकडा 63 लाख झाला अशी माहिती मिळते. ज्या 57 लाख नोंदी सापडल्यात त्या माध्यमातून किमान आतापर्यंत 1 ते 1.25 करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं. पण ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करायची आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून आरक्षण द्यायचे. यासाठी मराठ्यांनी मुंबईकडे कूच केली. 3 महिने मराठ्यांचे यामध्ये सरकारने घालवले. आज देऊ उद्या देऊ असं करता करता 3.5 महिने उलटले आणि शेवटी एकदा मराठ्यांनी उठाव करण्याचं ठरवलं आणि सगळ्यांनी हक दिली चलो मुंबई. आणि सगळे मराठे मुंबईला गेले. 2001च्या कायद्यानुसार 2012च्या कायद्यानुसार ओबीसीचं दिलेलं आरक्षण आणि त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्याय नाही. तुमची एखादी नवीन मागणी असली तर तिचा अध्यादेश काढता येतो, तिचा GR काढता येतो. परंतु ज्या कायद्यानं ओबीसीना आरक्षण दिलं त्या कायद्यात जर दुरुस्ती करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्याय नाही. आणि सरकारचं तीच करण्याची इच्छा नव्हती. सरकारला त्या वळणावर आणण्यासाठी आपल्याला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून मराठे मुंबईकडे निघाले. आपल्याला एखादा साधा प्लॉट किंवा एखादी जमीन जर घ्यायची असली तर सर्विसिंग कराई थी. लोकल एसी सर्विसिंग कराओगे तो बिल देखकर पछताओगे. स्विच टू अर्बन कंपनी. एसी बिजली बचाएगा और बिल भी कम आएगा. बुक नाउ. हरकती मागवण्याची तारीख केली 16 आणि अधिवेशन 15ला. काही लोकांचं म्हणणं होतं 10 तारखेला उपोषण का सुरू केलं. जर 16 तारीख सरकारने दिली तर तुम्ही 16 तारखेपर्यंत वाट बघायला पाहिजे होती. आणि आपण 10ला का केलं त्याचं उत्तर आज वैराळमध्ये देतो. आतापर्यंत दिलंच नव्हतं मी कुठंच. कारण जर हे 16 दिवस 16 तारखेपर्यंत वाट बघितली असती आणि 15 तारखेला जर अधिवेशन होऊन गेलं असतं तर अधिसूचनेचा विषय कशातच घेतला गेला नसता. 10ला आमरण उपोषण सुरू केल्यामुळं सरकारला 15चं अधिवेशन 20 तारखेला घ्यावं लागलं. हे झालं उपोषणाचं यश. आणि 20 तारखेला सगळ्या सोयऱ्यांवरती त्यांना विधानसभेच्या पटलावरती चर्चा करावी लागली. म्हणजे अधिसूचनेचं सुद्धा अधिवेशनात रेकॉर्ड झालं. त्यांनी सांगितलं त्याला 3.5 लाख हरकती आल्यात. नंतर सांगितलं 6 लाख आल्यात. त्याची छाननी सुरू आहे. त्यानंतर आम्ही ते देतो. आणि ही विधानसभेच्या पटलावर आलाय. आता जर हे 15ला झालं असतं तर एवढा सुद्धा विषय विधानसभेच्या पटलावर आलाच नसता. कारण अधिसूचना घेताना आपण घेतली नाही. काय अडचण आहे का मग गप्प बसा म्हणून. आवाज तर येत असं नसन दिसलं नाही दिसलं त्याला काय दिसून तरी काय करता. आपण अधिसूचना घेत त्या कॅमेऱ्यावाला तर नका देऊ. तुम्हाला येऊन घेऊन त्या कवा कॅमेऱ्याच्याच मागायला कधी कोणत्या सभेला गेले ते कॅमेऱ्याला बाटल्या आणतात मागू. ते तर दाखवते राज्याला मराठ्यांचं वादळ वैराग मधलं. अधिसूचना स्वीकारताना आपण आपल्या स्वीकारले नाही, मुख्यमंत्री साहेबांकडून घेतली आणि जाताना सांगितलं या गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही.
ह्या सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आपण नाही आटत. वैराळकरांना शब्द आहे, त्यांनी जेलला नाही फाशीला देऊ द्या तरी आटत नाही. आता नवीन नवीन डाव सुरू झाले. या पाठीमागच्या 4 दिवसात तुम्हाला लागला असं, तुम्हाला नाही म्हणत त्यांना, तुम्हाला का लागाव, तुमच्या तर मनासारखंच झालं. मी काय वाईट नाही बोललो. माझ्या बापजादे मराठे करोडोच्या संख्येनं 6 महिने झाले लढतायत. आज देतो उद्या देतो करून तळपायाच्या आग मस्तकाला गेली, कारण मी शेतकऱ्याचा खानदानी पोरगा आहे. मी नाही सहन करू शकत तुमचा अन्याय. तुम्ही आज उद्या करतात. हे मित्रत्व तुमच्याशी करण्यासाठी आंदोलन उभा नाही केलं, माझ्या जातीला न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन उभा केलेलं आहे. तुम्ही आज देणार उद्या देणार म्हणणार, याला 6 महिने उलटले. तुम्हाला थोडं बोललेलं इतकं लागलं तर माझ्या अंतरवालीतल्या आई बहिणींचे डोके फुटले. त्यावेळेस तुम्हाला का नाही ती आई बहीण वाटली? तिच्या पोटात, छातीत आणि पायात आत्ताही गोळ्या. सलमान बघायला माझ्या संग तुला नेऊन दाखवतो. तिथून काय दिसणार आहे तुला? आजही बारीक बारीक लेकरांच्या पायात गोळ्या. आई बहिणीच्या डोक्याच्या चिंदाड्या झाल्या. एका एका आईच्या डोक्यात 34 टाके पडलेत. तेव्हा तुला याच्यात आई नाही दिसली का? आजही ते टाके काढण्यात आले नाहीत, कारण ते ओले होते सारखे सारखे. या माझ्या आई बहिणीनं इतका मोठा मार तिच्या उभ्या जिंदगीत तिने पहिल्यांदाच खाल्ला असेल की तिला 34% टाके पडले. एका 9 वर्षाच्या लेकराच्या पायात गोळी शिरली एका मुलीच्या, तर तिच्या पायातून 1.5 लिटर पाणी निघालं. तुम्हाला एक शब्द बोललो तरी इतका वाईट लागला, तर माझ्या आई बहिणीला आत्ताही शेतात जाता येत नाही, तिचे पाय मोडून टाकलेले तुम्ही. त्यावेळेस तुम्हाला थोडी कशी लाज वाटली नाही की या राज्याचं पालकत्व माझ्याकडे, हे राज्य मी चालवतोय, या राज्यातल्या माता माऊलीवरती हात पडला. ती आई बहीण म्हणजे पुऱ्या राज्याची, पुऱ्या देशाची आणि माझी पण, हे त्यावेळेस तुम्हाला का नाही वाटलं? आज तुम्हाला स्वतःला बोलल्याला इतकं वाटलं. वाटू दे, त्याला का वाटायचं, तुम्ही त्याला नाही मोजीत. आता पुढचं सांगतो. मी कोणाला बोललो? नेत्याला आणि पक्षाला, बरोबर ना? आणि मग मराठ्याचे आमदार त्याच्या कोण बोललो ते? मी बोललो कोणाला? पक्षाला. मी बोललो नेत्याला. आणि मराठ्यांचे आमदार आणि मंत्री म्हणतात आमच्या नेत्याला कोण बोलला, करा त्याला अटक. आणि ह्याच आमदाराला आणि मंत्र्याला आम्ही याच्या अगोदर सांगितलं होतं, नागपूरच्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा. याच आमदारांना आणि मंत्र्याला सांगितलं होतं, आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतंय त्याच्यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची बाजू मांडा. तेव्हा तुमचे तोंड काय शिवले होते का? तेव्हा नाही मांडले. नेत्याला बोललो तर सगळे तुटून पडले. म्हणजे निवडून आणायला मराठ्याच्या आरक्षण कोण बोलायचं नाही. आणि तिकडून म्हणायचं आमच्या नेत्याला बोलला म्हणून बोलतो. तो नेता आहे का? जाती. आणि तुला ह्या मराठ्यांनी निवडून आणलं का? तो ह्या नेत्याने काय केनाडून मतदान आणलं होतं काय? आणि तो ह्या नेत्याच्याकडे उलटा पालटा तांगा केल्यावर मग इतके बोलायला लागले. नेत्याला बोलल्यामुळं, अरे बाबा मी तुझ्या जातीसाठी भांडतोय, गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावे म्हणून भांडतोय, नोकरदार वर्गांचे पोरं मोठे झाले पाहिजेत. तो या राजकारण्याचे सुद्धा, व्यावसायिक सुद्धा आणि कष्टकरी मराठ्यांचे सुद्धा, याच्यासाठी जीवाची बाजी लावून मी लढतो. याच्यात अखंड मराठा समाज पिढ्यांना फार मोठा होणार आहे. या आरक्षणासाठी लढाई. आणि तू म्हणतो नेत्याला बोललो. तुला नेत्यापेक्षा जात मोठी पाहिजे. आता तो जर नेत्याला मोठा मान क्या चल रहा है? प्रैक्टिस.
मेरी संगीत की। वाह मिस नौटंकी, कोई मिले तो पहले। मिसेस नौटंकी डैड, आप बस करो मेरी शादी की तैयारी। क्योंकि अब है गारंटी हमारी। शादी.com रजिस्टर नाउ। नवीन प्रयोग सुरू झाला. आपण ते बोर्ड नाही लावले का? मी आता सांगितलं पाठीमागच्या गावात इथं पानगावला आपण ते चलो मुंबईचे बोर्ड लावले. ते बोर्ड काढायला चालू केले. काय हो त्या बोर्डवर लिहिलं असं? दहशतवादी घडवण्यात येत आहे असं लिहिलं आहे त्याच्यावर. उद्या सकाळी कापाकापी सुरू असं लिहिलंय त्याच्यावर. तुला अडचण काय चलो मुंबईचं? त्याच्यावर काही लिहिलंय का? त्याच्यावर एखाद्या पक्षाचं चिन्ह आहे का? मग अडचण काय? सध्या काय आचारसंहिता लागली का? मग बोर्ड काढितो का मग? अरे तुम्ही त्या बोर्डवरचा फोटो काढता पण माझ्या मराठ्यांच्या हृदयातला फोटो काढणार का? आणि मी तुम्हाला फुटू शकत नाही. त्यांचं एकच दुःख नाही मायबाप मराठ्यांना. मी त्यांना फुटत नाही, मॅनेज होत नाही. ते म्हणते एवढं एवढं सगळं दिसतं आपल्याला भेट नाही. आता नवीन डाव सुरू केला त्यांनी, बोर्ड काढणे. बरं आता काढले, पोलीस काढतात बरं का बोर्ड. तुम्हाला सांगतो पोलिसाला दोष देऊ नका, त्यांना काढ म्हणतात म्हणून ते काढतात. मी एका जागेवर PSI ला फोन केला म्हणलं तुम्ही बोर्ड कम काढायला लागले? ते म्हणले वरून ये. म्हणलं वर तरी किती खेवा? मग थोडा वर सरकवलं मीच आणि वर फोन लावला. म्हणलं तुम्ही कमून आदेश दिले? ते म्हणले वरून ये. मग आणखीन थोडा वर सरकवलो. म्हणलं ही मिस्टेक काय चालली बोर्ड काढायची? तेव्हा मी म्हणलं वरून ये. मग कमिशनरला फोन लावला. ते म्हणले आणखीन वर ये. मग मी बी आणखीन वर सरकवलं. मी वर सरकायला घाबरत नाही. थेट गृहमंत्र्यापाशी लफडं गेलंय, इथं तिथं नाही. म्हणलं असं आहे का? तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? पूर्वी आपल्या घरात जर एखादा लेकरू जन्मलं त्याचं 5व्या दिवशी नाव ठेवायचे. आणि नाव ठेवायचे आत्या कान फुकीन आणि मग त्याचं नाव कानात ठेवी. सध्या देवेंद्र फडणवीस साहेब त्याच भूमिकेत आहेत. आत्यावणी पोलिसाच्या कान फुकी दे, कर गुन्हा दाखल, कर गुन्हा दाखल. आत्याच्या भूमिकेत साहेब सध्या. त्यांच्या पोटातले नळ इतके फुगलेत मराठा द्वेषानं, टम झालेत. आत्या कानात बोलती आणि आमचं काय होईल? काढे बोर्ड काढा. मी सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगून टाकलं बोर्ड फक्त आपण नाही काढायचं. पोलिसांना म्हणे तुम्ही तुमचा काढून नाही, म्हणजे गृहमंत्र्यावर येत येते. पोलिस बी काढून नेतात कनाकन, ते बी ढेले पडानात काढून नाही म्हणल्यापासून. बर आता नेले ना. आता आमचे होते चलो मुंबई. आता समजा तुमचे उद्याच्याला बोर्ड लागले सभेचे, चलो सोलापूर, चलो बार्शी. तुम्ही कुठे लावणार आहेत? आमच्याच गावात ना. तू कुठं लावणार आहे आता? आमच्या गावात. पोलिसांना फोन करायचा आणि म्हणायचे काढून न्या. ते नाही नेला तर आपण बी काही म्हणत नाही, फाडा फेडायच नाही. आपण गप्प बसायचं. आता आपण दुसरी मोहीम सुरू केली. ते लगेच सांगून टाकतो वैराग मधून आणि सगळ्या राज्यासाठी सांगतो लगेच. सगळ्या राज्यांना सुरू करा उद्यापासून. एक झेरॉक्सचा पेपर घ्यायचा, मोठ्या अक्षरात लिहायचं मी मतदार, खाली त्याच्या मोठ्या अक्षरात लिहायचं पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही, आपल्या कवाडाला चिटकून टाकायचं. आता काय करशील? मतदान मागायला कुठं जातो का अमेरिकेला? मग आपल्या दारात यायचं नाही. आपल्या मोटरसायकलला तेच चिटकायचं, फोर व्हीलरला पण तेच कागद चिटकायचा मागून पुढून. जर एखाद्या आमदाराची पुढाऱ्याची गाडी बंद पडली तेव्हा जर मला मोटरसायकल बसून हे तोरण्यामध्ये ढकलून द्यायचा. कारण गाडीला पोस्टर लावले पुढाऱ्याने माझ्या दारात उभा राहायचं नाही. ते म्हणतात ना आपल्या दारात उभं राहून. मग आपल्या दारात काय त्यांचं? हे तुम्हाला याच्यासाठी सांगतो का आपल्याला आपले लेकरं मोठे करायचे. हे आपले लेकरं मोठे नाही करू शकत, आपल्यालाच करायचे. आता यांनी किती डाव टाकले?
मायावर तर असा डाव टाकलाय 2-4 दिवस झाले. यासाठीच नाही मिली ती काय असते मला मिळलं नाही. बरं मी आता खाल्ल्याला तर तितकं पाहिजे मग तरी नाही माझं. आता काय फडणवीस साहेब का माझ्या घरावर 13 पत्रे काढून ने तू आणि तो माझ्या घरावर टाकीतो. अरे तुमच्या काय डोके सळले का काय का? तुम्ही यासाठी कोणाला लावायला पाहिजे? तुमच्या अवतीभोवती जे भ्रष्टाचारी हिंडत आहेत त्यांना. यांच्या भोवती त्या सुगंधी अगरबत्त्या असतात का तसे चौकून भ्रष्टाचारी हिंडत आहेत आणि यासाठी मायावर लावली. मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. यासाठी नेमली. म्हणलं नेमून ते आपल्या मागं कोणीच नाही. आपल्याला माहिती आपण कोणाचा रुपये घेतलेला नाही. आपलं पाकिट आणलं चोरात सुद्धा टेन्शन येतं. त्याला वाटतं सगळ्यात भंगार गिराईक मिळाला आज. पाकिटात काहीच नाही सापड. आपल्या पाकिटात काहीच नसतं कागद सोडून आणि त्या कागदावर लिहायला असतं कोणत्या गावात जायचं आजची सभा कुठे. मी संभाजीनगरच्या हॉस्पिटलला आणि ती नेमली. पत्रकारावर असे तुटून पडले मायावर. तुमची यासाठी नेमली यासाठी नेमलं. मला कळा ना यासाठी म्हणजे काय असतं. उत्तर तरी कसं काय देऊ तुम्हाला. ते बधीर झाले. काय करते माझ्याकडे उत्तरच नाही. ज्या गोष्टीचं माहित नाही ते मला. पण 4 दिवसांनी मायबाप मराठ्यांना मला असं निरोप आला यासाठी माझ्या चौकशीला येणार. आता यासाठी चौकशी म्हणल्यावर माणूस मागच्या दारात पळंग का नाही. आता सटक म्हणून नाही तुला मधीच आलं कारण ते येवल्याचं गेलं ना कांदे खायला मध्ये. म्हणलं त्याच्यापेक्षा आपलं सटका मागून सटकन का नाही. समजा तुमच्या वैरागमध्ये भांडणं झाले बांधावून कशा आणि पोलिस तुम्हाला अटक करायला आली. आपले माणसं काय म्हणतात माहिती काही मा बीपी वाढला लय पोट धोका लागलं मला पटकून ऍडमिट करा. कारण ऍडमिट केल्यावर अटक करता येत नाही. आता माझ्या चौकशीला यासाठी यायची म्हणल्यावर मी आधीच ऍडमिट आहे का नाही. डॉक्टरला इकडे हातात सलाईन होती म्हणलं इकडून 2-3 कोच येऊ पण लय दुखत आहे मन. मग मी डॉक्टरला सांगितलं यासाठी चौकशी येणार असं माझ्या कानावर आले. मी बरा झालो म्हणून सांग. हा बघ सलाईन तोडून आलो. मी बरा झालोय म्हणून सांग सोड मला. 2 दिवस झाला अंतरवली जुंबुसला. आता येईन मग परदेशी तरी येईन. यायनात ना यासाठीच आहे ना. मग दावरा टाकला. कवा फोन कर इथून जर चौकशीला नाही आलो तिथून पुढं. मागच्या दारातून पळून जाणारी अवलाद आपली नाही. देवेंद्र फडणवीस साहेब मला हरायला निघालात. मी शेतकऱ्याचा पोरग आहे आणि गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय. मी जवळ जिवंत आहे देवेंद्र फडणवीस साहेब तोवर हरणार तर नाही. पण ओबीसीतूनच आरक्षण घेईन त्याशिवाय सुट्टीच देणार. मग कोणी आडवा येऊ दे. यांना काही गरज होती का अंगावर घ्यायची. त्यांचं आपलं काही नव्हतं पण घेण्याच अंगावर घेतलं. आता मराठ्यांनी 3रंच लफडं चालू केले. तुमच्याकडे ऐक नाही काय माहित. मी पानगावात विचारलं आई ते फॉर्म भरायचं चांगलं कुठून काय. अरे त्या झोप आहे ना तिकडं आणि इतके फॉर्म भरीत असते का कुठं. बीडला 3404 झाले एका जिल्ह्यात आणि ते आतरायचं कुठं आता. आणि ते नंबर लागले सकाळी सकाळी नाही दिसणार बाबा नंबरला लागल्यावर 3 वाजता त्यांना चिन्ह नाही सापडत मतदान करायचं गावात. आणि जर 10,000 एका मतदारसंघात लोकसभेत झाले उमेदवार चिन्ह काय आणायचे. कांदे टमाटो बटाटो गोटे गाटे. अरे ते पंचायतच व्हायचं काम झालं ना. आता हे काय डोकं लावते. मी म्हणलो त्यांना मराठीत नाद लागू नका. तुम्ही वेगळं केशीचं डोकं लावता आणि तुमच्या आता सत्ता आहे म्हणून. मराठी त्याच्या पुढचे आलेत का नाही कायदेशीर एक नाही. आता असं काय एका धोत्रावाल्याने फॉर्म भरू नये. पॅन्टीवाल्यानेच भरावं असं काय का. जाणारा मागच्याने फॉर्म भरू नये. त्याला शिकल्याला लागतो. आता कुणी भरीन ना भरायचं म्हणलं आहे का नाही कायदेशीर. आता तुम्ही म्हणू शकतो भरू नको. घेतलं का नाही हाताने वाजून. आणि आता हे असे ताराला लागलेत काही पोरत मध्ये बैल चिकून टाकतो. मग खासदार केलंच बराच. आता तो चिन्ह का सापडायचं मग इतक्या गर्दीत. अवघडच मिळ करून ठेवलाय. मला विचारते तुमची भूमिका काय. म्हणलं मला मिळत लागा ना काय काय चाललंय पुढे. आपली मागणी ओबीसी आरक्षणातून
आणि सगळ्या सवारीची अंमलबजावणी. आता शेवटचं सांगतो, थांबतो. त्यांनी दिलं 10% आरक्षण, लोकसंख्या 28%, अर्ध किती होतं? 14%. ही 10% कोणचा अर्ध आहे? कोणता गणितशास्त्रज्ञ येऊ? बरं द्या नका, 10 तर 10. इशीबीशीच्या सगळ्या सवलती आहेत का? आपल्या ज्या 13% मागच्या सवलती होत्या त्याच्यात याच्यात सवलती नाही. नाही इंजिनिअरिंग नाही, मेडिकल नाही, तंत्र शिक्षण नाही, MBBS नाही, आणि मग काय दिलं त्याच्यात? सवलती म्हणजे काय? दुसरं, आता शिक्षक आणि पोलीस भरती लावली, लगेच याचिका दाखल झाली स्टे आणण्यासाठी. म्हणजे मराठ्यांच्या पोराचं तिथं पण वाटलं लगेच. आणि यांचा श्रद्धेय देव फडणवीस साहेबाचा, ते फडणवीस साहेबाला सदावरती म्हणत असतो, श्रद्धेय देवेंद्रजी. आणि त्यांनीच आता याचिका दाखल केली. म्हणजे एक कोण देवेंद्र फडणवीस साहेबच देणार आणि दुसरी करून घालवणार भीतीच. आणि दिलं 10%. देव द्या, मी तुमच्या समक्ष 10% मान्य करतो, पण कसं मान्य करतो हे ऐका आधी. त्यांनी आणलंय माझ्यावर दबाव, समजा पाठीमाग दबाव म्हणजे लांबून, जवळ नाही. जवळ येत नसतं आपल्या कोणी. आपल्याकडे तुम्ही याला मग सांगतो कसं येत नसतो. मी का दादागिरीने बोलत नाही. आपला दणका तसा आहे, इथून मागचं शोधून बघा 6 महिन्यात एकदा मंत्री चर्चेला आलेला डबल आपल्या व्यासपीठावर आला नाही. तसली दादागिरी नाही. लांबून लांबून हिंडत दबाव आणा म्हणते, त्याच्यावर 10% घ्यायला लावा. ओबीसी कायदा सांगतो, जर एखादी जात मागास सिद्ध झाली तिला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं. मुख्यमंत्री अधिवेशनात म्हणतात मराठा समाज 10% मागास सिद्ध झालाय, तर मग मराठ्यांना ओबीसी आरक्षणात का घेतलं नाही? 50%च्या आत वरती का प्रवर्ग वेगळा केला? तुम्हाला कळलं की नाही? मराठा समाज 10%. शेरू भाग गया। इससे भी बड़ी खबर सुनाऊं? रैपिडो पे लोएस्ट प्राइस कैप गारंटी, वरना डबल पैसे आपके गारंटी। डबल गारंटी, गारंटी पे गारंटी, डबल गारंटी। सांगितलं हे मराठे स्वीकारतील, पण कोणते मराठे? ते 2-250 जणांनाच लागत आहे. 2 जणांची मागणी 2-250 जणांना लागतात तेवढ्यासाठी. आमची मराठ्यांची नाही, आमची सगळ्या करोडो मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण आम्हाला पाहिजे, तेच आम्ही घेणार. आणि त्या अर्ध घेत आणला आम्ही, थोडं राहिलं आता सगळ्या स्वारीची अंमलबजावणी. तुम्ही ते 10% ओबीसी आरक्षणात घ्या आणि ओबीसीच्या ज्या सगळ्या सवलती आहेत त्या 10% पाहिजे, तर हे ते 250 लोकांसाठी मंजूर आहे. कुणीच काय बोला ना. मग काय करा? ह्यो निष्ठावाने म्हणजे मी, ह्यो जातीपासून फुटू शकत नाही. याला एकच पर्याय, याला 10% स्वीकारायला लावा. यानं 10% न स्वीकारल्यामुळं राज्यात गुलाल उधळला गेला नाही. 2018ला आपण ECBCचं आरक्षण दिलं, त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधळला, तर आपले 106 आमदार आले होते. यावेळेस मराठ्यांनी गुलाल 10% देऊन उधळला नाही. या पोरावरती दबाव उभा करा आणि याला 10% आरक्षण घ्यायला भाग पाडा. जर याने 10% हो म्हणला तर समाज गुलाल उधळतोय. म्हणजे हो सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे. याला हा म्हणायला लावा, नाही तर हा काटा बाजूला करा. असा होणार नसला तर याला गुतवा, म्हणून ती SIT नेमली. आणि मी त्या SITची वाट आज 7 दिवस झाले बघतो. कारण मी जर आज गेलो, भावनिक लाट अशी येणार की यांचा सगळा सोपडा साफ होणार, खलास राजकारण यांचं. आणि मी काय शहाणा नमुना नाही भाऊ, मी जेलमध्ये मोर्चा करीत असतो कायद्याचं. मी कैदीन ते आतले मराठीचे कैदी एक करीत असतो आणि त्यांना आत मराठा आरक्षण शिकत असतो मी. मुस्लिम बांधवाचे जर काही कैदी असले तर ते मायाकडूनच होणार तिथं आत. त्याच्यात काही वंजारी धनगर बांधवाचे असले ते पण मायाकडूनच होणार. 12 बलुतेदारांचे जर काही कैदी आत असले तर ते पण मायाकडूनच होणार, छगन भुजबळचे सोडून. बाकी सगळ्या मायाकडून मी आत्मोर्चा काढीत असतो. आणि यांनी मायबापांना तुम्हाला सांगतो, यांनी माझी मान जरी कापली ना, मनोज जरांगे ओबीसीतून आरक्षण हट्टाचाच नाही. आता
आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगितलं होतं तुम्ही माझ्या नादी लागू नका. तुम्ही गलत जागेवर खेळलात. निष्ठावंताच्या आणि याडपाटाच्या नादी लागायचं नाही का, कारण त्या जवळ मागं पुढं काही नसतं. मला तुमचं काही लागत पण नाही. मला ना तुमचे पैसे लागत आहेत ना पद. पैशाचं मग कवाच जमत नाही, हिंदीचं मग जमत नाही. तसं मला काहीच लागत नाही तुमचं. माझ्यासाठी हेच पद लय मोठं आहे. मला यांनी काय कमी पडू दिलं नाही. मी माझं कुटुंब बाजूला सारलं आणि समाजाला मायबाप म्हणलं. ह्या मायबापाने माझ्या आईबापा सुद्धा मला कधी आठवण नाही येऊ दिली. याच्यापेक्षा मला दुसरं काय पद पाहिजे. मी आयुष्य अर्पण माझ्या समाजासाठी केलंय. मी नाही हटत आता. मला तुमचं पद पण नको, पैसे पण नको, मला तुमची कशाची गरज नाही. मला पाहिजे गोरगरीब मराठ्यांचे पोरं राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी बनले पाहिजे. ते ओबीसीतलं आरक्षणच पाहिजे. मग येईन हातात टेकले माया पुढं. आता करायचं काय म्हणलं, टाका गुतून याला. मी गुतवायला तयार आहे तर कुणीच आहे ना. आणि मी गुतल्यावर मला एखाद्या पोलीस स्टेशन गाडीत घेऊन चालल्यावर 200 किलोमीटरवर पोरं आले झोपते त्या गाडीला. आणि कवा नेतो मला जेलमध्ये. आणि गाडीत टायर सकट लोकांना उचलून धरल्यावर मग कोणकडे बिंगी तू. आणि पुऱ्याचे तुम्हाला एक आणखीन सांगतो माय बापू, आपण दिलेले शब्द आतापर्यंत पाळलेत हे तुम्हाला सगळ्याला माहिती. फक्त मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते 10% दिलेलं आरक्षण मराठ्यांना मान्य, सगळे मराठे खुश आहेत. माझा प्रश्न आहे तुम्हाला, मनापासून सगळ्यांनी सांगा, तुम्हाला 10% मान्य आहे का? आपली मागणी ओबीसी आरक्षणातून. आणि हे सांगते मराठी खुश आहेत. मराठी खुश नाहीत. तुमच्या भोवती 4-5 आमदार आहेत का ते खुश आहेत? मराठे नाही. तेव नाही रे, तेच नका नाव घे जाऊ का, त्याचं नाव घे जाऊ नका. तेव नाही काही नाही, त्याचं रोज लागत होत. त्याला वाटलं बरं झालं पुढे तिकडे गुतलंय. आता ती मोकळा झालाय असा, येतो खातून झोपवतोय सध्या देव. तेव्हा का पण मायामध्ये बोलला की मी वाजेलाच म्हणून समजाय, त्याला सोडतच नाही मी. त्याची बुळबुळ जरा कमी झाली. आता त्याला माहिती आता याला लय बोलत आपण तरी ओबीसी आरक्षणात गेलं. माझा शब्द आहे तुम्हाला, मी नाही हटत आता. पण पुन्हा एकदा जर गरज पडली, तुमच्या पाठबळाची मला आवश्यकता आहे ना, मला उघड पडू देऊ नका आता. कारण मी मरूच तर हटत नाही. फक्त माझ्या शरीरानं फक्त मला साथ द्यावी. आता शरीर साथ द्याय नाही, फक्त शरीरानं साथ द्यावा. यांच्या छाताडावर बसून आरक्षण नाही घेतलं तर खानदान सांगणार. नाही आता मी बी नाही करू. करायला काय राहिलंच नाही, कव्हर करू उपोषण तरी आलं. नाही मी बी नाही करीत आता, उपोषण नाही करीत आता. मग पांगलंच तिथं तुम्हाला माहितच नाही. आणखी हे पांगलंय कुठं गणित माहिती तुम्हाला? मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोको करा 24 तारखेला. पुरा राज्यात शांततेत केले. दुसऱ्या दिवशी सकाळी यांनी गुन्हे राज्यात दाखल केले. म्हणून तर मग मी मुंबईत चाललो होतो. कुठं चाललो होतो मग, कशासाठी चाललो होतो? म्हणलं सागर बंगला उघडा ठेवी. मी आलोच, कवर गुन्हे दाखल करतो काय करतो. तर ते तिकून म्हणते सागर बंगला शासकीय स्वागतासाठी उघडा आहे. आणि मी 8 किलोमीटर केलं, सगळे दरवाजे बंद करून ठेवले. सगळे पोलीस आडे. कुठून जातो? त्यांना नाही गेलेत मी. किती का पालथे उलथे केलेत मी असे कितीक तरी. हे गुन्हे जाणून बुजून दाखल केले म्हणून ही. आणि त्याच गुन्ह्यात सगळ्याला अडकवायचं होतं त्यांना. त्यापेक्षा म्हणलं तू आता मला संपवायचं ना. त्यांनी सांगितलं होतं याला संपवा. हे मधला आहे मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला काटा काढा. म्हणलं तूच काढ. मी यायलो मुंबईत, चल. तर दार बंद करून आत बसला आणि म्हणतो या म्हणतो. माय बापा तुम्हाला शेवटचं सांगतो, गुन्हे मागं होणार आहे तर सगळ्या सोयऱ्यांचा मिळणार आहे. मी हटत नाही, तुम्ही काळजी ना करू. थोडे दिवस सहन करा. आपण लोकांसाठी गुन्हे अंगावर घेतले, राज्यकर्त्यांसाठी घेतले.
झाला तर हो द्या एखाद्या स्वतःच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होण्यासाठी मी यासाठी अंगावर घेतली. तुम्ही एखादा गुन्हा झाला तर स्वतःच्या लेकरासाठी झाला. आपले लेकरं मोठे होते आणि काही घाबरू नका. त्याला नावीला जर आपण जर केस आणि त्याला खचलो तर जवळ आलेला सोन्याचा घास आपल्या लेकराच्या तोंडातून जाईल. बिनधास्त सगळे वकील बांधव आपल्या मागं उभा आहेत. केस केली की जामीन घे जायची. लढायला सज्ज. मला किती त्रास झाला मी तुम्हाला सांगितलं का? तरी आणखी व्यासपीठ सोडलं नाही अंतरवालीच. आणि आता तर म्हणल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं ते व्यासपीठ उचलून फेका आपलं अंतरवालीच. आणि मला माहित झालं ते म्हणले व्यासपीठ काढून नेणार आहेत मंडप काढून फेकणार आहेत. म्हणलं फेकणार तू नुसत्या कोपऱ्याला हात लावून मग सांगतो म्हणलं तुला. आणि नुसता व्यासपीठाच्या खाली उतारलो आलं तर टीव्ही ते बघितलं तुम्ही. मी नुसतो हॉस्पिटलच्या खाली उतारलो 2च माळे खाली उतारलो तर तिथं 70,000 पोरग जमलं. 70,000 आणि मला जो तर 5 लाख झाले असते. कारण अंतर संभाजीनगरचं अंतरवालीच 80 किलोमीटर. मला 80 किलोमीटर जोस तर गोदापट्ट्यातली 123 गावं पूर्वीचे पुरे 5 लाख लोक तिथे आले असते. त्यांनी अंदाज ओळखला हे याच्या आधीची उभा राहायला जागा न राहिली. ते म्हणले मंडपला जर कोणी हात लावला तर आम्ही जबाबदार. काढायला आलेलेच. मंडपला जर कोणी हात लावला तर मग बोला बरी तुम्ही आम्ही इथं उभाच. आणि आधी म्हणत होते उपटून फेकून देऊ. ही मराठ्यांची ताकद आहे. फडणवीस साहेब आणखीन तरी शाने व्हा. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्या. आमच्या नादाला लागू नका. तुमचं आमचं शत्रू तर नाहीये. मला राजकारणाचं देणं घेणं नाही. राजकारण माझा मार्ग नाही. माझ्या जातीसाठी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी ओबीसीतून आरक्षण पाहिजे. त्यासाठी लढाई राजकारणासाठी नाही. शाने असाल तर आचारसंहितेच्या आत द्या. हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. जर तुम्ही दिलं नाही तर ही नाराजीची लाट तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय सोडणार. कारण आम्हाला आमचे लेकरं महत्वाचे आहेत तुम्ही नाही. आमच्या लेकरासाठी आम्ही लढणार आहे. तुम्हाला फक्त जाताना आता एक विनंती करतो. जर यदा कदाचित पुन्हा एकदा जर तुमची गरज पडली तर पहिल्यांदा 1.5 ते 2 कोटी एकत्र आलो होतो. यांची दहशत जर हे असेच करत राहिले आपल्यावरती दहशत पसरत राहिले तर पुन्हा एकदा आपल्याला पहिल्यांदा आलं 2 कोटीनं पण पुन्हा एखादा मोठा कार्यक्रम घेऊन आपल्याला 4 कोटीनं एकत्र येऊन यांना पाणी पाजल्याशिवाय चालणार नाही. तुम्हाला पुन्हा एकदा जर हाक दिली तर ताकदीने उभा राहावं लागणार आहे. कारण मी तुमच्या पाठबळाच्या जीवावरच लढतोय. मी माझ्या जीवाची बाजी लावून तिथं तुमच्या जीवावरती लढतोय. आणि तुम्हाला आता जाताना शब्द देतो. माझा समाजाला मी मायबाप मानलेला आहे. मरेपर्यंत मी तुमच्याशी गद्दारी करणार नाही. शब्द आहे माझा तुम्हाला. यांनी माझी मान जरी कापली ना तरीही मी ओबीसी आरक्षणापासून हटणार नाही. आणि जेलमध्ये जरी सडिलं ना तरी तुमचा मुलगा म्हणून जेलमध्ये बसन पण ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटणार. तुम्हाला जाता जाता पुन्हा सांगतो. ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाच्या लेकराच्या डोक्यावर ओबीसीतून आरक्षण देऊ आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय हा तुमचा मुलगा मनोज जरांगे पाटील 1 इंच हटणार नाही. शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. मला रस्ता मोकळा करून द्या. मला चालता येत नाही. तुम्ही लय ढकलाढकली करताय. ढकलू नका फक्त. सर्व समाज बांधवांना विनंती आहे शिस्तीचं प्रदर्शन हे वैरागमध्ये झालं पाहिजे. दादांची जी विनंती आहे त्यांची तब्येत अतिशय खराब असल्यामुळं कृपया आपण सर्वांनी रस्ता मोकळा करून द्यायचा आहे. वैरागकरांनी नवा आदर्श त्यांच्या पुढे घालून द्यायचा आहे. ही देखील आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.